पावसाळ्यामध्ये तुमचं पण शेड ओलं राहतंय का? ओलं राहिल्यामुळे काय होतं मित्रांनो, शेळी लंगडते आणि अनेक आजारांना निमंत्रण होते. त्याच्यामुळे काय करायचं मित्रांनो, शेड हे स्वच्छ करायचं. तो कसं करायचं? नमस्कार मित्रांनो, माझं नाव विठ्ठल मोरे. आपण पाहतात मुक्ताईश. मित्रांनो, आपल्याकडे हे चुना आहे आणि हे ब्लिचिंग पावडर आहे. मित्रांनो, या जे दिसते तुम्हाला ते ओलं शेड आहे तिथे आपण शेळ्या बांधतो. त्याच्यामुळे काय होतं, शेळीच्या पायाला जखम होते, पाय शेळी लंगडते किंवा गोचीड वा पिसवा हे वाढत असतात. त्याच्यामुळे काय करायचं, ही शेड हे निर्जंतुक केलंच पाहिजे. आपण 8 दिवसात साफसफाई तर रोजच केली पाहिजे. हे महत्वाचं आहे, कारण पावसाळ्यामध्ये या गोष्टीमुळे, या अस्वच्छतेमुळे बरेच रोग वाढू शकतात. गोचीड होणे, उवा होणे किंवा शेळी लंगडणे, पायाला जखम होणे, केस गळणं, या अशा अनेक कारण पावसाळ्यामुळे जिथं ओलावा असल्यामुळे होऊ शकतात. त्यासाठी आपण आपल्याला आता पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला सांगतो. तर पहिल्यांदा आपण जे आपल्या शेळ्यांच्या लेंड्या आहेत ते साफसफाई करून घ्यायची. कसं करायचं तुम्हाला सांगतो. काय करायचं मित्रांनो, पहिल्यांदा चुना मारून घ्यायचा, जेणेकरून ती जागा पूर्णपणे कोरडी होती आणि त्याच्यात 10-15 मिनिटानंतर आपण ब्लिचिंग पावडर मारू शकतो. कारण काय होतं, चुन्यानं कोरडं होतं आणि ब्लिचिंगनं निर्जंतुक होतं. म्हणजे जिथं रोगराई, समजा एखादे जंतू आहेत किंवा गोचीड आहेत, ही कमी होण्यासाठी जे आपलं ब्लिचिंग पावडर काम करत असतं. आणि ही चुना फक्त आपल्याला शेड कोरडं करण्यासाठी, रोगराई वाढू देत नाही हा चुना, आणि रोगराई खतम करण्यासाठी ब्लिचिंग. ओके मित्रांनो, आता चुना कसा मारायचा हे पण सांगतो मी. आपल्या शेडमध्ये पूर्णपणे चुना टाकून घेतलाय. त्याच्यानंतर 10 ते 15 मिनिटं आपण थांबलेलो आहोत. त्याच्यानंतर आपल्याला ही ब्लिचिंग पावडर मारायची. ब्लिचिंग पावडर मारल्याने काय होतं, तर समजा काही जंतू असतील, रोगराई काय असेल, ते पूर्णपणे नष्ट होते. त्यासाठी आपण हे आता ब्लिचिंग मारू. ब्लिचिंग पावडर मारून घेऊत आपण. मित्रांनो, अशा प्रकारे आपण चुना आणि ब्लिचिंग पावडर दोन्ही पण मारून घेतलेलं आहे. पूर्णपणे ही शेड निर्जंतुक. तुम्हाला जर हे जर निर्जंतुक करायचं असेल तर पूर्णपणे साफसफाई आणि नंतर निर्जंतुक केलं पाहिजे. किमान 8 दिवसाचं आपण केलं पाहिजे. त्याची काळजी घेतल्याच्या बाद काय काय होऊ शकतं, तर कंट्रोल होऊ शकतं. ते म्हणजे गोचीड वा पिसवा आणि शेळी लंगडणे किंवा शेळीच्या खुरांचे आजार, याच्यापासून आपल्याला फायदा होऊ शकतो. त्यासाठी मित्रांनो, हे कमी 8 दिवसातून ब्लिचिंग पावडर आणि चुना टाकलाच पाहिजे. त्याच्यामुळे हे विशेष करून पावसाळ्यामध्ये याची काळजी घेतली पाहिजे. जर आपण नियमित
काळजी घेतली तर रोगराई 100% आपली कमी होते. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या